कथेचं नाव किंकाळी, लेखक के. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. आजची जी स्टोरी आहे ती ऑलरेडी 2 चॅनलवर झाली आहे. लेखकाने मला पाठवली, त्यांना देखील माहीत नव्हतं ही स्टोरी झाली आहे ते. मी स्टोरी रेकॉर्ड केली, नंतर एडिटिंगच्या वेळेस मला हे कळालं. मी सोडली असती ही स्टोरी, पण मला एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे, म्हणून मी मुद्दाम या स्टोरीवर काम केलं. आधी तुम्ही ही स्टोरी ऐका आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला तो महत्त्वाचा मेसेज सांगेन. तर तुम्ही स्टोरी एन्जॉय करा. सीमासाठी गेले 2 दिवस दगदगीचे, त्याबरोबर खूप आनंदाचे पण होते. कारण 2 दिवसांपूर्वीच तिचं आणि जयचं लग्न झालं होतं. नाशिकमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीत लग्न करून ते पुण्यात आले. शांतिनिवास सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या 2 BHK फ्लॅटमध्ये जय आणि सीमाचा संसार सुरू झाला होता. पण दुसऱ्या दिवसापासूनच सीमाला त्या शांतिनिवासमध्ये विचित्र घटना दिसू लागल्या होत्या. दुसऱ्या दिवशी जय काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. सीमाला बाहेर कोणाचे तरी ओरडण्याचे आवाज येऊ लागले. एका स्त्रीच्या किंकाळण्याचा जणू काही ती जीव वाचवत जीवाच्या आकांताने किंचाळत होती. हळूहळू त्या किंकाळ्या मोठ्यांदा ऐकू येऊ लागल्या. सीमा फ्लॅटचं दार उघडून बाहेर आली. तळमजल्याच्या दोन्ही बाजूला तिने डोकावलं, पण सगळी घरं बंद होती. जणू काही कोणाला फरकच पडत नव्हता. ती घाईघाईने फ्लॅटच्या बाहेर आली आणि तिला लक्षात आलं की आवाज वरच्या मजल्यावरून येत आहे. ती पायऱ्या चढत वर आली. पहिल्या मजल्यावर देखील तळमजल्यासारखीच परिस्थिती होती. सगळी शांतता, सगळी दारं बंद. सीमा आता दुसऱ्या मजल्यावर आली आणि तिथली शांतता बघून तिला समजलं की त्या किंकाळ्या टेरेसवरून येत आहेत. ती झटकन टेरेसवर पोचली. टेरेसच्या दारातूनच ती जशी त्या मोकळ्या टेरेसवरचं दृश्य पाहून भीतीने तिचा घसाच कोरडा पडला. एक पुरुष एका स्त्रीच्या वेणीला धरून तिचं शरीर फरफटत टेरेसच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात नेत होता. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होता. त्या रॉडवर रक्त लागलं होतं. त्या स्त्रीचा चेहरा रक्तात माखला होता. ती जीवाच्या आकांताने किंचाळत होती आणि तो तिला शिव्या देत होता. ए सोड तिला, चांडाळा, सोडतोस का. सीमा जोरात ओरडली, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढच्या क्षणी त्याने त्या लोखंडी रॉडने तिच्या डोक्यात एकावर एक प्रहार करण्यास सुरुवात केली. ती स्त्री मोठ्यांदा विवळत राहिली आणि हळूहळू तिच्या त्या किंकाळ्या बंद झाल्या. पुढच्या क्षणाला त्या पुरुषाने त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून खाली उडी घेतली. सीमा तो प्रकार स्तब्ध होऊन बघत राहिली. ती टेरेसच्या कठड्याजवळ आली आणि खाली बघितलं आणि तिला धक्काच बसला. कारण त्याने जर खाली उडी घेतली असली तरी त्याचं प्रेत तिथं नव्हतं. इतक्यात सीमाच्या कानावर रडण्याचे आवाज येऊ लागले. तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या काळजात धस झालं. कारण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती स्त्री उठून बसली होती आणि 2 पायात डोकं खुपसून ती रडत होती. हे होत असताना सीमाच्या कानावर अजून एक रडण्याचा आवाज पडला. तिने टेरेसच्या कठड्यावर पाहिलं तर तो पुरुष टेरेसच्या कठड्यावर बसून विवळत होता. त्याचं शरीर पण रक्ताने माखलेलं होतं. सीमाला काहीच कळत नव्हतं. ती घाबरून टेरेसवरून खाली पळाली. घाईघाईत ती तळमजल्यावर आली. जय नुकताच घरात शिरत होता. घामाघूम झालेल्या सीमाला बघून जयने विचारलं, सीमा, अगं काय झालं. अरे ते टेरेसवर. सीमा थरथरत म्हणाली. जय तिच्या बरोबर टेरेसवर आला, पण तिथं आता काहीच नव्हतं. ना ते दोघे, ना रक्ताचा काही मागमूस. अरे जय, मी पाहिलं. आधी त्या माणसाने तिच्या डोक्यात रॉडने प्रहार केला आणि मग स्वतः बिल्डिंगवरून खाली उडी घेतली. सीमा रडत रडत घाबरत सगळं सांगत होती. सीमा, तसं काहीच दिसत नाहीये इथे. कमीत कमी रक्त तर असायला हवं होतं ना इथं. जय तिला समजावत होता. तू खूप जास्त हॉरर चित्रपट बघतेस, त्यामुळे हे असले भास तुला होतात. जय तिला शांत करत खाली घेऊन आला. दुपारी जेवण करून सीमा बेडवर आडवी झाली, पण तिच्या डोक्यातून ते भयंकर दृश्य आणि त्या आर्त किंकाळ्या जातच नव्हत्या.
जय ऑफिसचं काम करत बाहेरच्या खोलीत बसला होता. सीमाला कशीबशी झोप लागली. डोळा लागलाच होता तितक्यात तिच्या कानावर परत तीच आर्त किंकाळी ऐकू आली आणि ती ताडकन उठली. समोर जे तिने पाहिलं ते बघून तिचे हातपाय गार पडले. तो पुरुष त्या स्त्रीच्या वेणीला धरून फरफटत खोलीच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात फिरवत होता आणि ती स्त्री किंचाळत होती. सीमा ओरडत खोलीच्या बाहेर आली. जय सीमाच्या अचानक ओरडण्याने दचकला. जय, जय, अरे ते दोघे बघ. सीमा बोलता बोलता थांबली. जय पटकन बेडरूमकडे आला तर तिथं कोणीच नव्हतं. सीमा, अगं काही नाहीये इथं, तुला भास होत आहे. जय तिला शांत करत म्हणाला. बरं चल, मी पण बेडरूममध्येच बसतो, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. सीमा जयच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर काहीतरी ओलसर असं तिला जाणवलं. तिने हलकेसे डोळे उघडले आणि चेहऱ्याला हात लावला. हाताकडे बघून तिच्या डोक्याला मुंग्या झाल्या, कारण तिच्या हातावर रक्तच रक्त दिसत होतं. तिने वर पाहिलं आणि तिचं स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही, कारण तिला वाटत होतं की ती जयच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. पण आता तिथे जय नव्हता. तीच रक्ताने माखलेली स्त्री होती आणि तिच्याच मांडीवर सीमा डोकं ठेवून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. सीमाने समोर पाहिलं आणि तिची बोबडीच वळाली, कारण समोर तो पुरुष वेणीला धरून त्या स्त्रीचं केवळं मुंडकं जमिनीवर फरफटत इथून तिथं येरझाऱ्या मारत होता. सीमाने त्या मुंडक्याकडे पाहिलं आणि वर त्या स्त्रीकडे पाहिलं. आता त्या स्त्रीच्या धडावर मुंडकं नव्हतं. सीमा जोरात किंचाळली, उठली आणि तिच्या लक्षात आलं की हे जे तिने आता पाहिलं ते एक स्वप्न होतं. जय धावत बाहेरून आत आला. त्याने जेवण ऑर्डर केलं होतं आणि त्याचंच पार्सल घेण्यासाठी तो दाराजवळ आला होता. जयने सीमाला शांत केलं. रात्री जेवण करून ते दोघेही झोपले. सीमाने झोपेची गोळी घेतली असल्याने तिला रात्री शांत झोप लागली होती. सीमाला या अशा गोष्टी आधी पण दिसायच्या. एकतर तिचा मनुष्यगण, त्यात तिच्या डाव्या डोळ्यात तीळ होता. तिची आजी तिला सांगायची की मनुष्यगण आणि डाव्या डोळ्यात तीळ असलेल्या व्यक्तीला मृतात्मे दिसतात. सीमाचं लहानपण त्र्यंबकेश्वरमध्ये गेलं होतं. ते एक पवित्र ठिकाण असल्याने तिला या गोष्टी तिथं फार कधी जाणवत नव्हत्या. पण जेव्हा कधी ती कोकणात तिच्या आजोळी यायची तिथं तिला असे विचित्र चेहरे अनेकदा दिसायचे. मग ती आजारी पडायची, घाबरून रात्री जागे व्हायची. मग हळूहळू तिने आजोळी जाणं बंद केलं. आई वडील गेल्यावर तर ती एकटी पडली. मग तिच्या मामानेच तिचं आणि जयचं लग्न जमवून दिलं आणि आता सीमा पुण्यात आली होती. लहानपणीचे भयावह अनुभव आता परत सुरू झाले होते. सकाळी जयला ऑफिसला जायचं होतं. तो तयारी करत होता. त्याला सीमाची काळजी वाटत होती. पण हनीमूनला सुट्टी हवी असेल तर हा एक आठवडा ऑफिसला यावं लागेल असं बॉसनी ठणकावलं होतं. त्यामुळे जय ऑफिसला गेला. 11 वाजता दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर सविता मावशी होती. नमस्कार बाईसाहेब, मी सविता. इथं धुना भांड्याची कामं करते. जयसाहेब म्हणाले असतील तुम्हाला, ती म्हणाली. हो, या आत. सीमाने तिला आत घेतलं. भांड्याने कपडे धुवून ती निघाली. सविता मावशी इथं बऱ्याच वर्ष काम करत होत्या. कदाचित त्यांना काहीतरी माहिती असेल असं म्हणून सीमाने त्यांना थांबवलं. मावशी, बसा ना जरा. घाई आहे का तुम्हाला? सीमा म्हणाली. नाही, आता काय घरीच जायचं होतं. बसते, बोला. सविता खुर्चीवर बसली. तुमच्याबद्दल मी जे ऐकलंय ते कितपत खरं आहे? सीमाने अंदाज घेतला. मला माहीत आहे तुम्ही काय ऐकलं आहे ते. हेच की सविता भूतखेतं उतरवते, करणी बाधा उतरवते, तिच्या अंगात येतं वगैरे. हो, ते खरंच आहे, मावशी म्हणाली. मला तुम्हाला काही सांगायचं आहे याचबद्दल, असं म्हणत सीमाने सविता मावशीला काल तिने पाहिलेलं भयावह दृश्य जशीच्या तशी सांगितली. जरा डोळे बघू तुझे, सविता मावशी सगळं ऐकून झाल्यावर म्हणाली. सीमाने जवळ जात डोळे दाखवले. तुझा गण कुठला? सविता मावशीने विचारलं.
मनुष्य, सीमा म्हणाली. म्हणूनच या गोष्टी तुला दिसतात. डाव्या डोळ्यात तीळ, मनुष्यगण म्हटल्यावर हे होणारच. तुला मृतात्मे दिसत आहेत. तू जे पाहिलंस तो भास नाहीये, सविता मावशी म्हणाली. तू जिला पाहिलंस तिचं नाव स्वाती होतं. विधवा होती, एकटीच राहायची. असं म्हणतात कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीबरोबर तिचा अनैतिक संबंध होते. त्यानेच तिची हत्या केली. असं म्हणतात तिला मारणारे 2 जण होते. एकाने याच बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली. दुसरा मनुष्य कधीच सापडला नाही. बऱ्याच लोकांनी बघितलंय तिला. त्याचमुळे या बिल्डिंगचा 3रा मजला पूर्णपणे रिकामा आहे. या बिल्डिंगमध्ये तिचा आणि त्या माणसाचा आत्मा फिरतो. हे समजल्यावर इथं तांत्रिक बोलवून शांती पण केली, पण काही उपयोग झाला नाही. म्हणजे तिला कोणीच मुक्ती देऊ शकत नाही. जोवर तो दुसरा अपराधी जिवंत आहे तोवर, मावशी सांगत होत्या. असं म्हणून मावशी निघून गेल्या. सीमाने दार बंद केलं आणि ती बेडरूमकडे येणार इतक्यात परत दाराची बेल वाजली. सीमाने दार उघडलं. समोर एक वयस्कर बाई उभी होती. बोला, कोण हवंय? सीमाने विचारला. नमस्कार, तू सीमा ना? मी सविता मावशी. जयने सांगितलं असेल तुला. मी घरकामासाठी येणार होते, ती बाई म्हणाली. काय? तुम्ही सविता मावशी? मग आता थोड्या वेळापूर्वी जी येऊन गेली ती कोण होती? सीमाला धक्का बसला. मला कसं माहीत असणार हे? ती बाई सांगू लागली. तितक्यात जय आला. अरे सविता मावशी, तू आलीस होय? म्हटलं येतच की नाही. सीमाशी ओळख झाली ना तुझी? जयचं बोलणं ऐकून तर सीमा चक्रावून गेली. जय, मी कशाला खोटं बोलू? तू गेल्यावर एक बाई आली होती. तिचं नाव तिने सविता मावशी सांगितलं आणि घरातली कामं करून गेली, सीमा जीव तोडून सांगत होती. बरं, मग जर तू बोलतेस ते खरं असेल तर मग सगळे कपडे जशीच्या तसे का होते? भांडी पण बेसिनमध्ये जशीच्या तशी का होती? जयच्या प्रश्नाचं उत्तर सीमाकडे नव्हतं. सीमा, आपण एक काम करू. उद्या आपण माझ्या ओळखीच्या एका मनसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. तुला लग्नाच्या दगदगीमुळे हे असले भास होत आहेत. मी एक फाईल विसरलो होतो, ती घेऊन ऑफिसला जातोय. संध्याकाळी येईन, जय म्हणाला आणि निघून गेला. संध्याकाळ झाली होती. सीमा, जय घरात शिरत म्हणाला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. अगं सीमा, कुठे आहेस तू? जयने पुन्हा आवाज दिला आणि तो घराच्या बेडरूममध्ये डोकावू लागला. सीमा खिडकीजवळ बसली होती. खिडकीतून बाहेर जणू ती कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होती. प्रथमदर्शी जयला वाटले की ती मोबाईलवर बोलत असावी, पण हे काय, मोबाईल तर टेबलवर दिसत होतं. जयने बेडरूमच्या आत येत खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याला धक्काच बसला, कारण खिडकीच्या बाहेर कोणीच नव्हतं. सीमा एकटीच बडबडत होती. जणू काही खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभं आहे आणि त्यांच्या गप्पा चालू आहेत. सीमा, जय आवाज चढवत म्हणाला. सीमा दचकली आणि तिने मागे वळून पाहिलं. जय, तू कधी आलास? सीमा बेडवरून उठत म्हणाली. जय खिडकीजवळ आला. त्याने खिडकीतून डोकावलं. दोन्ही बाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. कोणाशी बोलत होतीस ग तू? जयने विचारला. अरे ती सविता मावशी होती, सीमा म्हणाली. सीमा, तिथं कोणीच नाहीये, जय म्हणाला. अरे त्या होत्या तिथं, सीमा म्हणाली. जयला समजलं होतं सीमाचा प्रॉब्लेम आता एखादा मनसोपचार तज्ज्ञच सोडवू शकेल. त्याने फोन करून अपॉइंटमेंट घेतली. आज मात्र सीमाला ती भयंकर घटना आणि ती स्वाती दोन्हीही दिसलेले नव्हते, पण आता तिला सविता नाव घेऊन आलेली म्हातारी दिसत होती. रात्री जेवण करून दोघे झोपले. मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने सीमाची झोपमोड झाली. तिने अर्धवट डोळे उघडून पाहिलं आणि तिच्या अंगाचा थरकाप उडाला. समोर स्वाती रक्तबंबाळ अवस्थेत कोपऱ्यात उभी होती आणि तितक्यात दुसऱ्या कोपऱ्यातून हालचाल जाणवली. सीमाने मोबाईल टॉर्चचा प्रकाश त्या कोपऱ्यावर मारला आणि तिची बोबडीच वळली, कारण तिथं त्या सविता मावशी बनून आलेली म्हातारी उभी होती. अचानक दोघी विवळू लागल्या. जोरजोरात विवळत त्या सीमाच्या जवळ येऊ लागल्या.
स्वाती विवळत विवळत सीमाच्या खांद्यावर चढली. सीमाची मान आणि डोकं एकदम जड होऊ लागलं आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. पहाटे सीमाला जाग आली. डोळे उघडून पाहिलं तर ती बेडरूममध्ये होती. बाजूला जय नव्हता. ती बाहेर आली. जय सोफ्यावर स्तब्ध होऊन बसला होता. जरासा अस्वस्थ वाटत होता. त्याने सीमाकडे बघितलं पण काहीच बोलला नाही. सीमाला लक्षात आलं होतं कदाचित याला पण रात्री काहीतरी दिसलं असावं. ती किचनमध्ये गेली. चहा ठेवत तिने नजर खिडकीतून बाहेर टाकली. तिथं बरीच गर्दी जमली होती. तितक्यात दाराची बेल वाजली. सीमा तशीच दाराशी आली. दारात एक पोलीस उभा होता. जयप्रधानचं घर हेच ना? त्याने विचारलं. हो बोला, मी त्यांची बायको, सीमा म्हणाली. माफ करा पण सांगायला अतिशय खेद आहे की त्यांचा हॉस्पिटलला नेईपर्यंतच मृत्यू झाला. पोलीस म्हणाला. काय बोलताय तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे ना? ते आत्ता काही मिनिटापूर्वी इथे बसले होते. बेडरूममध्ये असतील. मी बोलवते, थांबा. सीमाला धक्का बसला होता. ती पळत बेडरूमकडे आली पण जय तिथे नव्हता. तो घरात कुठेच नव्हता. मॅडम सावरा स्वतःला. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण त्यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कदाचित मध्यरात्री. सकाळी बिल्डिंगमध्ये पेपर टाकायला येणाऱ्या पोरांनी त्याची बॉडी बघितली आणि आम्हाला फोन केला. आम्ही घटनास्थळी पोचून बॉडी हॉस्पिटलला पाठवली. इथं जास्त कोणी राहत नाही, त्यामुळे कोणाला माहितीच नव्हतं की त्यांच्या घरात कोणी आहे. पण आता एक म्हातारी दिसली. तिने सांगितलं की तुम्ही त्यांची बायको घरी असेल, म्हणून आता आलो. हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम झालं की तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता, तो पोलीस म्हणाला आणि निघून गेला. सीमा खालीच बसली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिने रडत रडत दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. म्हणजे मगाशी इथे जय नव्हता, त्याचा आत्मा होता. जय, का केलंस तू असं? का? सीमा रडत रडत म्हणाली. आतून विव्हळण्याचा आवाज आला. सीमा बेडरूममध्ये आली. खोलीच्या कोपऱ्यात जय दिसला. अंग चोरून बसलेला तो रडत होता. तू जे केलंस ते योग्य केलंस सीमा, हीच शिक्षा होती माझी, जय रडत म्हणाला. मी? सीमाला प्रश्न पडला आणि मग तिला आठवलं. रात्री स्वाती तिच्या मानगुटीवर बसली. तिने सीमाच्या शरीरावर ताबा घेतला आणि मग सीमाने जयला तसेच फरफटत टेरेसवर नेले आणि बिल्डिंगवरून खाली फेकून दिले. जयचं रडणं सुरू होतं. इतक्यात तो खोलीच्या दुसऱ्या बाजूला बघत किंचाळू लागला. मला माफ कर स्वाती, असं ओरडू लागला. कारण स्वातीची हत्या करणारा दुसरा गुन्हेगार जयच होता. जयचे आणि स्वातीचे संबंध होते, पण स्वाती लग्नाची मागणी करू लागल्यामुळे जयने त्याच्या एका भाडोत्री माणसाच्या सहाय्याने तिचा काटा काढला होता आणि त्या भाडोत्री माणसाला पण तिथून खाली फेकला होता. पण लोक असंच समजत राहिली की तो भाडोत्री गुंड आणि स्वातीचं संबंध होते आणि त्यातूनच ही हत्या आणि आत्महत्या झाली असावी. पण खरं तर जयने 2 नाही 3 हत्या केल्या होत्या. ती म्हातारी जी सविता मावशी बनून आली होती ती स्वातीची आई होती. स्वातीच्या हत्येचा धक्का बसल्याने तिचाही त्याच फ्लॅटमध्ये अंत झाला होता. रक्तबंबाळ स्वातीकडे बघत जय किंचाळत राहिला. दुसऱ्या कोपऱ्यात स्वातीची आई दिसू लागली. त्या दोघी जयकडे आक्रोशाने हळूहळू चालू लागल्या. सीमा त्या खोलीतून बाहेर आली. आतमध्ये जयच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्यात त्या दोघींच्या विव्हळण्याचे आवाजही एकत्र झाले. नंतर हळूहळू सगळं शांत झालं. मित्रांनो, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की ही स्टोरी आधी 2 चॅनलवर झाली आहे आणि लेखकाला याची कल्पना नाही. मी त्या चॅनलच्या क्रिएटर्सना हात जोडून नम्र विनंती करतो की लेखकाची परवानगी न घेता प्लीज त्यांच्या कथा उचलू नका. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी एखाद्याच्या मेहनतीचा आणि त्याच्या टॅलेंटचा गैरवापर करताय. तुम्हाला जर त्यांची कथा हवी असेल तर त्यांना विचारून घ्या ना. लीगल पद्धतीने बनवा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
जेव्हा मी लेखकासोबत या विषयावर बोललो तेव्हा त्यांचा रिप्लाय पहा. आईच्या गावात काय लोक आहेत रे, लिखाण करावं की नाही असं वाटतंय आता. इवन माझ्याही डोळ्यात पाणी आलं. का असं चुकीचं कृत्य होतंय? प्लीज मी रिक्वेस्ट करतो, लेखकाची परमिशन घ्या आणि त्यांना मान द्या, त्यांचा रिस्पेक्ट करा. त्यांनी जर स्टोरीज लिहिली नाही तर तुम्हाला कंटेंटही मिळणार नाही. मी त्या क्रिएटर्सचे, त्या चॅनलचे नाव घेणार नाही, पण प्लीज एक शेवटचा रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही कोणतीही स्टोरी घ्याल तर त्या लेखकाला एकदा त्यांची परमिशन घ्या. त्यांना कळवा की आम्ही तुमची स्टोरी घेतोय, आम्ही तुमच्या कथा घेतोय. म्हणजे एकदम लीगल पद्धतीने काम करा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या कामावर तेवढाच गर्व होईल जेवढं लेखकाला ती स्टोरी लिहिताना होतं. तर मित्रांनो, मी असं समजतो या व्हिडिओ बनवण्यामागे माझं जे उद्देश आहे ते तुमच्यापर्यंत पोचतंय. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.